नमस्कार. सहारा न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. नुकतेच अचलपूर तालुक्यातील गोंडवाघोली या गोंडवाघोली शेत शिवारामध्ये सर्वे नंबर 43 हा सर्वे नंबर पूर्वी कृष्णा कुसमाकर विश्वासराव हरणे यांच्या नावाने होता आणि वडिलोपार्जित जमीन. त्यानुसार कालांतराने त्यामधील 43 मधील काही भाग हा दुसऱ्या व्यक्तीला खरेदी करून देण्यात आला होता. आणि अशातच सुरुवातीला जे गोंडवाघोलीवरून शहानूर कडे जात असताना जो रस्ता आहे त्या रस्त्यालाच बाजूला त्यांनी त्यांच्या सर्वे नंबर मधून जवळपास 5 गुंठे जागा ही गोंडवाघोली स्मशानभूमीसाठी दान केलेली होती. जवाहर कृष्णाकर हरणेच्या नावानं 5 गुंठे जागा ही दान केलेली होती आणि त्या जागेचा संपूर्ण म्हणजे लेखाजोखा आपल्या खरेदीमध्ये आहेच. परंतु ज्या व्यक्तीने अंजनगाव येथील व्यक्तीने घेतलेलं होतं त्यानंतर त्यांनी ते 5 गुंठे जागा दुसऱ्या व्यक्तीला खरेदी करून दिली की बा ही दान दिलेली जागा आहे स्मशानभूमी बांधकामासाठी. आणि त्यानंतर प्रजापती नावाचे व्यक्ती जे होते यांनी सुद्धा हेच शेत घेतलेला होता. त्यामध्येही त्यांनी ज्यांना विकलं त्यामध्येही 5 गुंठे जागा ही दान केलेली जागा ही स्मशानभूमीसाठी राखीव ठेवावी असं त्यामध्ये नोंदणीमध्ये आहे. आणि ज्या शेताचे जे मूळ मालक आहेत आपल्यासोबत शिवाजी हरणे शिवाजी कुसमाकर हरणे त्यांचे म्हणजे मुलगा हे आपल्यासोबत जुळलेले आहेत आणि त्या शेतासंदर्भात संबंधित जी जागा आहे ती 5 गुंठे जागा त्यांनी न सोडता त्या जागेवर त्यांनी कंपाऊंड घेतलेला आहे. त्या संदर्भात आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. मी शिवाजी कुसमाकर हरणे राहणार फोटरोड वय 52. माझ्या वडिलाचं नाव दादू पाटील हरणे नाव आहे. तर त्यावेळेस माझ्या वडिलांनी 5 गुंठे जागा मोठ्या भावाच्या नावाने दिली होती मशानभूमीसाठी दान. त्याचा रेकॉर्ड खरेदीत पण आहे. या व्यक्तीला आम्ही समजून सांगितलं तू शेत घेत. त्यानंतर ते जागा कोणाला विकली होती पहिले? राजू ढोरे. राजू ढोरे यांनी प्रजापतीला विकली. त्या प्रजापतीच्या खरेदीमध्ये सर्व उल्लेख आहे या जागेचा की 5 गुंठे जागा सोडून बाकीचा शेतमालकाचा अधिकार. तर ह्या व्यक्तीनं आम्ही काल प्रजापती सोबत बोलले का तुम्ही? हा प्रजापती सोबत बोललो मी की प्रजापतीनं सर्व सांगितलं की बा ते खरेदीत उल्लेख आहे त्या 5 गुंठे जागेचा की बा 5 गुंठे जागा ही मशानभूमीची आहे. पण तरी या व्यक्तीनं जबरदस्तीनं आमच्या शेताला 5 गुंठ्याला कंपाऊंड लावले. बरं इथं मला वाटतं स्मशानभूमी बांधकामासाठी स्मशानभूमीसाठी गड्डे पण खोदले. इथं सध्या पुरावा आहे आपण गड्ड्याचा. बघतो की स्मशानभूमी बांधकामासाठी इथं गड्डे सुद्धा खोदलेले होते आणि याचं बांधकाम होणार होतं. परंतु काही अडचणीमुळे ते बांधकाम झाला नाही. परंतु ती जागा आजही ती राखीव आहे आणि हा जो खडकचा भाग आहे हा खडकचा भाग संपूर्ण 5 गुंठे जागा सर्व जे 2 शेतमालक होते त्यांनी विकलेली जागा पण ती खुल्ली ठेवलेली होती. आणि आपल्यासोबत त्यांच्याशीच आपण बातचीत करणार आहोत की ज्यांचा मूळ मालक आहे. काय सांगाल मग या संदर्भात? तर जागा आमचीच आहे. ते 5 गुंठे जागे मोठ्या भावाच्या नावाने दिलेली जवाहर कुसमाकर हरणे. पण गावातलं काही कारण असतं ते मशानभूमी झाली नाही. ती जागा आमची 5 गुंठे आम्हालाच मिळण्यात यावी. बाकी आमचा काही विषय नाहीये. बाकी सर्व अधिकार त्या शेतीवर त्या मालकाचा आहे. आतापर्यंत या जागेवर मयत वगैरे झाली आहे का? म्हणजे इथं जाळण्यात आलं आहे का? या गावामध्ये प्रेमीला नंदू बडोतीची मयत झालेली आहे. जाडली होती इथं जाळली? हा हा. 8-10 वर्षाच्या अगोदरची गोष्ट. अपन अपने ग्रामस्थ जुड़े हैं, क्या बोलेंगे इस बारे में? गोंडवाघोली के लिए स्मशान भूमि दिया था। शमशान भूमि के लिए जगह दिया था उनने। स्मशान भूमि के लिए जगह दिया था। लेकिन वो स्मशान भूमि हुई नहीं। हाँ, शमशान भूमि हुई नहीं वो। कुछ हुई गांव के राजकारणी की वजह से लटक गया काम वो। हे होते आपल्यासोबत येथील ग्रामस्थ आणि जे मूळ मालक आहेत शिवाजी कुसमाकर हरणे म्हणजे शिवाजी दादू पाटील हरणे हे त्यांचे मुलगा. आणि ही जी 5 गुंठे जागा आहे ही 5 गुंठे जागा मुळात यांनी दान म्हणून गोंडवाघोली या गावाला त्यांनी स्मशानभूमी हिंदू स्मशानभूमी बांधण्याकरिता ती जागा दिलेली होती. परंतु ती जागा संबंधित ज्या शेतामध्ये येते आणि त्या शेतातील 2 व्यक्ती जे आहेत 2 व्यक्तींनी खरेदीमध्ये सुद्धा ती लिखित लिहून दिलेलं आहे खरेदीमध्ये की जी 5 गुंठे जागा आम्हाला दान मिळाली होती आणि ते दान तशीच राहावी आणि त्याच्यानंतर उर्वरित शेत हे तुमच्या ताब्यात तेवढ्या जागेची त्यांनी खरेदी करून दिलेली आहे. परंतु आपण बघतो की यामध्ये आता तिसरा जो व्यक्ती आहे त्या तिसऱ्या व्यक्तीने जो शेत घेतला त्या शेतावरती जे दान केलेली जागा आहे त्या दान केलेल्या जागेवर पूर्णपणे कंपाऊंड लावलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यासाठीच त्यांनी एक लढा दिलेला आहे की सहारा समाजाच्या माध्यमातून शिवाजी हरणे यांनी सांगितलं आहे की जी दान केलेली जागा आहे ती गावाच्या स्मशानभूमीसाठी सोडण्यात यावी. ही मागणी त्यांनी सहारा समाजाच्या माध्यमातून केलेली आहे. सहारा समाजासाठी रुपेश फरकुंडे, अमरावती.